तर बेसिकली हा मला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे तुमच्या हा मदतीने. हा आणि तुमची एक खासियत आहे ती म्हणजे तुम्ही कुठेही चांगली अशी गोष्ट कोणी केलेली किंवा बघितली तर तुम्ही लगेच अप्रिशिएट करतात आणि त्यांनी बरं वाटतं, मजा येते. ते 1952 मध्ये हा आम्ही पुण्याला गेलो होतो. हा आणि तिथे प्रभात स्टुडिओजमध्ये एक कुंटे नावाचा एक डायरेक्टर होता. हा त्यांनी आम्हाला अ, पेडगावचे शहाणे नावाचं मराठी पिक्चर हा शूटिंग होत होतं ते बघायला त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. ओके. अरे वा. हां. आणि शूटिंग मध्ये का पिक्चर बघायला का शूटिंग बघायला? शूटिंगमध्ये. वा बाप रे, आप महान आहे. तर आप बहुत महान आहे. तर आता 52 मध्ये मी 8 वर्षाचा होतो. होय गो. आता 80 वर्षाचा आहे. पण त्या सगळ्या डिटेल्स मला पक्क्या आठवत आहेत, म्हणजे काय काय पाहिलं ते. लहानपणी असं नवीन काहीतरी पाहिलं तर पक्क लक्षात राहतं हा. त्याचं. तर तिथे त्यांची पुस्तकं जी होती ती लाकडी होती आणि त्याच्यावरती कोरीव त्यांनी पुस्तकाचं कोरीव पेंट वगैरे करून केलं होतं. तर आम्हाला दाखवलं की त्यांनी सगळे नकली किती गोष्टी आहेत तिथं ते दाखवलं. आणि तिथून एक असा जिना खाली येत होता आणि त्याच्यावरती राजा गोसावी मला वाटतं हा, किंवा, या राजाभाऊसाहेब हिरो होता पेडगावच्या शहाण्यामध्ये. बरोबर ना? या एक्झॅक्टली. अशी लांब दाढी करून मोठ्या मिशा करून तो बसला होता. आणि आणि पाठीमागून एक गाणं सुरू झालं जे मला वाटतं वसंतराव देशपांडेंनी गाणं म्हटलं होतं ते. आणि बऱ्याच वर्षांनी मला समजलं की ते जे गाणं म्हटलं होतं तो चंद्रकंस होता. ओके. हां. आणि ते गाणं मला आठवतं. ते हा ते शब्द मला आठवत नाहीत, पण असं काहीतरी होतं. दे दा दे मारी दोन, असं काहीतरी गाणं होतं ते. हम्म. आणि बऱ्याच ताना होत्या आणि हा माणूस असे हात वगैरे वगैरे करून तो करत होता. आणि त्याच्यासमोर एक काळाकुट्ट माणूस बसला होता जो सपोजली साऊथ इंडियन होता. हम्म. आणि त्यांनी तो तानपुरा वाजवत होता. हा हा. असं आम्ही शूटिंग पाहिलेलं मला आठवतं. अच्छा. तर तो चंद्रकंस माझ्या म्हणजे मनात रुतला होता तेव्हा. हो बापरे. आणि हां. आणि तेव्हाच ते मन तरपत गाणं माझ्या डोक्यात घुसलं होतं. ओके. हां, कारण मालकंस. मी त्याच वेळेस त्या ते गाणं ऐकलं होतं आणि आम्हाला दोघांना फार आवडलं होतं विवेकला मला, आफ्रिकेमध्ये. हम्म. हा चंद्रकंस माझ्या मनात रुतला, असं म्हणजे त्यांनी पकड घेतली होती. तर मी असा विचार केला की ते मन तरपतेचे शब्द घेऊन हम्म. आणि दुसरं क्लासिकल असं म्हणजे शब्द घेऊन मी चंद्रकंसमध्ये प्रयत्न करावा. हम्म. आणि जे मला आठवतं त्या राजा गोसावींनी, गोसावीच होता ना तो ऍक्टर? बरोबर बरोबर. हां. आणि ते जे गाणं होतं त्याची मी नक्कल करावी, हो जेवढं हो मला आठवतं तेवढं. तर ही पहिली माझी ट्रायल आहे आणि हो मुद्दामून हो पहिली ट्रायल तुमच्याबरोबर करतोय. हो, या जरूर. कारण तुम्ही मग बरोबर सांगता काय म्हणजे चुका झाल्या किंवा काय इम्प्रूव्ह झालं, काय नाही छान नाही, वाटलं कुठलं काय. तुम्हाला ते. हा तर पहिली माझी टेस्ट म्हणजे सूर. हा सा नि सा ध ध नि सा, याच्यात निषाद शुद्ध आहे आणि मालकांसमध्ये कोमल आहे, तेवढाच फरक आहे. हो. नि सा ग म म ग सा नि ध नि सा. तर आता माझी टेस्ट म्हणजे तानपुरा त्या साला जुळतो की नाही ते बघायचा. तर सा, बरोबर आहे सा. तर आता मारी दोम मला काही शब्द त्याचे माहिती नाही आहेत.
पण म्हणून मी त्याला हरिओम केलं जे हा फिट. हा हा द नि सा ग म द नि ध म ग म ग सा नि ध द नि सा ग म ग सा रे इथं तसं माझं पक्का वा. केलं. आ तालात आहे मी. हा गम ध ध म नि नि ध ध म ग म ग नि म ग सा. आता वसंतराव देशपांडे जे आले ते त्यांना हा विचारलं तुम्ही की गमक हा तान म्हणजे काय. हा तर ते म्हणले गमक तान म्हणजे असं आंदोलन करून सुरावरती येऊन आंदोलन करणं त्याला गमक तान म्हणतात. अच्छा अच्छा हा. अच्छा. तर तर मी तो गमक तानेमध्ये हा हो प्रयत्न सगळा वा करणार वा आहे. वा क्या बात है. द नि सा ग म नि ध म ग म ध नि नि ध सा नि ध म ग म ग नि म ग सा नि हरी. आता मी स्वर मंडळ वाजवणार आहे. ओके वा. तर पद हरि दर्शन को हरि आ आ गमधनी निध सानी ग सा गनि सानी धनी निध गमधनि सानी धनी ध मध मग मग सानी सानी ध हरि ओम. पक्क्या तालात आहे मी. मम निध मम गमधनि सानी सानी धनी नि मनी निध मग सारी. आता ते वसंतराव देशपांडे त्या गाण्यामध्ये असं काहीतरी म्हणतात. ए जाने मुरली बेला. त्याचे शब्द मला येत नाहीत पण मी दुसरी एक चीज तशा स्पीडमध्ये म्हणायचा प्रयत्न करणार आहे. हम खोज खोज गए हार
हे वेगळे शब्द मी अच्छा गायचा वेगळे शब्द कोई बात नाही वेगळे बस शब्द सेम सुरात आहे आणि तालात आहे काही प्रॉब्लेम नाही त्याला हम खोज खोज गए हार हार हम खोज खोज गए हार तुमचा लाईट कम्प्लिटली बंद झालाय ए नातवंडा लाईट लाव हा लावला 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 वा हे काय ग्रेट आहे ना हे बघ सी लुक हम खोज खोज गए हार हम खोज खोज गए हार गिरवननी बघ ना बघ ना ये ना रे ये काही ये घर बार हम खोज खोज गए हम खोज 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 गए हार गिरवननी कुंज घर बार बार हम खोज खोज गए हार गए तर मी हा प्रयत्न इथेच थांबवतो पण हाँ बेसिकली अरे बाप रे आपने बहुत अच्छा एटमॉस्फेयर क्रिएट किया एकदम चंद्रकंस का बाप रे हा लाईक शास्त्रीय संगीतात जे प्रथित यश गायक आहेत त्याप्रमाणे गायलात तुम्ही एकदम एक्झॅक्टली हा तर मजा आली ते मजा आली आणि हे म्हणजे प्रॅक्टिस न करता प्रथम प्रयोग केला व्हेरी व्हेरी नाईस त्यांनी आता मला कल्पना आली की कसं म्हणजे कसं इम्प्रूव्ह होईल आता समजेल मला हळूहळू अच्छा आता अभी दस्तूर है और मौका भी है इसीलिए एक चंद्रकंस का एक मैं आपके सामने गाना पेश करने की जरूरत करता हूँ हाँ जरूर जरूर गा म्हणा एक हिंदी फिल्म से गाना है हा तर तुम हाँ ओके
हेलो त्या माईक मधनं आवाज नाही आला. हेलो अज हुन आए बाल सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए। हाँ अज हुन आए बाल सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए। आज हुन आए बालमा सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए। नींद भी अखियन द्वार न आए, नींद भी अखियन द्वार न आए, तो से मिलन की आस भी जाए। नींद भी अखियन द्वार न आए, तो से मिलन की आस भी जाए। आई बहार खिले फुलवा, आई बहार खिले फुलवा, आई बहार खिले फुलवा, मोर सपने कौन सजाए। आज हुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। आज हुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। चांद को बदरा गरबा लगाए, चांद को बदरा गरबा लगाए, और भी मोरा मन ललचाए। चांद को बदरा गरबा लगाए, और भी मोरा मन ललचाए। यार हसीन गले लग जा, हाँ यार हसीन गले लग जाए, यार हसीन गले लग जाए, मोरी उम्र गुजरती जाए। अज हुन आए बालमा सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए। आज हुन आए
सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए. फारच छान. मजा आली. थँक्यू थँक्यू. तुम्ही पटकन चंद्रकांतचं गाणं शोधलं आणि या तुम्ही ऐकवा तुमचं